नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण मुलांच्या टिफिनसाठी 2 पदार्थ बनवतो आहे. तर छोटी सुट्टी आणि मोठ्या सुट्टी असे 2 डबे असतात. तर त्यासाठी मी छोट्या सुट्टीसाठी बिटाचे कटलेट आणि मोठ्या सुट्टीसाठी पनीर बिर्याणी बनवली आहे. तर दोन्ही पदार्थ अगदी पौष्टिक आणि तेवढेच हेल्दी आहे. तर मुलांना वेगवेगळे पदार्थ रोजच्या रोज देणं तेवढेच गरजेचं आहे. रोज रोज पोळी भाजी खाऊनसुद्धा मुलं कंटाळतात. तर त्यासाठी आपण थोडंसं टिफिनमध्ये वेगळ्या प्रकारच्या चवी दिल्या तर मुलं टिफिनसुद्धा लवकर संपवतात. तर त्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ देणे गरजेचे आहे. तर इथे मी बीटाचे कटलेट बनवण्यासाठी 2 मीडियम साईजचे बीट, याची वरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे. म्हणजेच आपल्याला बॉईल केल्यानंतर लवकर किसता येईल त्यासाठी. तर बटाट्याचेसुद्धा मी साल काढून घेतलेले आहे. बटाटेसुद्धा मीडियम आकाराचे घेतलेले आहे. दोन्ही समप्रमाणात घेतलेले आहे. तर बघा, मी छोट्या कुकरला असं खाली पाणी टाकून यामध्ये आपल्याला वाफवून घ्यायचे, डायरेक्ट वाफवायचे नाही, नाहीतर खूप त्याला पाणी असतं. तर त्यासाठी आणि बाइंडिंगला आपल्याला जास्त काही मग ॲड करावं लागतं त्यासाठी. तर बघा, 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. एकदम जास्त शिजवायचं नाही, हाफ बॉईल करायचं आहे आपल्याला. म्हणजेच 80 ते 70% आपल्याला शिजवून घ्यायचे आहे बीट आणि बटाटा. तर बघा, आणि थोडा वेळ आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. मी आता फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी ठेवणार आहे आणि नंतरच याला किसून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला या कटलेटमध्ये मी थोडीशी कोथिंबीर, पुदिन्याची पानं, मिरची, अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. तर हा पेस्ट आपल्याला करून घ्यायचा आहे. सर्व मी एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेलं आहे. आणि मी ते थोडंसं जाड पोह्याचं जो पावडर आहे ते करून ठेवलेली होती मी आधीच. आणि यामध्ये ब्रेड क्रम्ससुद्धा घेतलेले आहे. तर तुम्ही नुसती पोह्याची पावडर जरी वापरली तरी चालतं. आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे काही घातलेलं नाही. फक्त जाड पोहे आपल्याला व्यवस्थित निवडून गॅसवर भाजून घ्यायचे आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे. मी ब्रेड क्रम्ससुद्धा घरी बनवलेले आहे. तर दोन्ही मी थोडं थोडं करून ॲड करणार आहे. तर तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही दोन्ही करू शकता किंवा पोह्याची पावडर असेल तरी चालते. तर यामध्ये मी आता बीट आणि बटाटा किसून घेतलेला आहे आणि यामध्ये हिरव्या मिरची, पुदिना, अद्रक, लसूण आणि मिरचीची जी पेस्ट केली होती ते यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. तर मी इथे मिरची पावडर थोडीच घातलेली आहे. तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकली तरी. मी यामध्ये मिरच्या भरपूर टाकलेल्या आहे. तर तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार. तर यामध्ये मी चाट मसाला टाकलेला आहे. थोडंसं चटपटीत असं लागतं त्यासाठी. हळद, तिखट, मीठ आणि तुम्हाला धने पावडर, जिरे पावडर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. तर मी इथे काही वापरलेलं नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, यामध्ये थोडं जे पाण्याचं मॉइश्चर असतं ते आहे. तर त्याला आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी थोडंसं यामध्ये जे पोह्याचं पावडर केलेलं होतं तर ते टाकून दिलेलं आहे मी. बघा, आणि व्यवस्थित जेवढं लागेल तेवढंच आपल्याला ॲड करायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये ब्रेड क्रम्स टाकायचे आहे. तर पोह्याची पावडर मी इथे 3 ते 4 चम्मच पोहे खायच्या चमच्याने घेतलेली होती. तर यामध्ये थोडंसं ब्रेड क्रम्स टाकल्यामुळे या कटलेटला छान अशी चव येते आणि बाइंडिंगसुद्धा छान होतं. तर यासाठी तर बघा, अशा प्रकारे गोळा घट्टसर मळून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे थोडंसं तीळ याला लावलेले आहे, म्हणजेच यामध्ये मिक्स केलेले आहे. तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकले तरी चालेल. आणि आता व्यवस्थित गोळा करून यामध्ये थोडंसं तेल लावून आपल्याला कटलेट ज्या आपल्याला आकारात हवे त्या आकारात आपण बनवू शकतो. तर बघा, इथे मी व्यवस्थित ज्या आकारात पाहिजे त्या आकारात मी करून घेणार आहे. तर मी इथे गोल करत आहे. तर हे आपल्याला कटलेट शॅलो फ्राय करायचे आहे, डीप फ्राय करायचे नाही. तर त्यासाठी
तर या रव्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकलेलं होतं, तर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। आता आपले कटलेट हे बनून तयार आहे। तोपर्यंत आपण पनीर बिर्याणीची तयारी करूया। या वाटीने मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे। हा बासमती घेतलेला आहे, तर हा जुना तांदूळ आहे। तर याला व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेला आहे। तोपर्यंत आता आपण हा तांदूळ भिजेपर्यंत कटलेट बनवायला ठेवूया। एक साईड आपण कटलेट व्यवस्थित खरपूस तळून घेऊया, म्हणजे शॅलो फ्राय करून घेऊया। तोपर्यंत आपण बिर्याणीची तयारी करूया। तर कटलेट होईपर्यंत आपण इथे बिर्याणीची तयारी करतोय। तर बघा, इथे मी एक कुकर घेतलेला आहे। मी बिर्याणी कुकरमध्ये बनवणार आहे, तर त्यासाठी इथे 3 ते 4 पळी भरून तेल टाकलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। तर मी कांदा एक कट करून घेतलेला आहे मीडियम साईजचा। तर अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहे आणि याला मी थोडंसं मीठ लावून घेतलं आहे आणि आता हाताच्या साहाय्याने याला व्यवस्थित वेगवेगळं करून घेते आहे आणि तळून घेणार आहे। तर तोपर्यंत आपले बीट इकडे शिजत आहे। तर बघा, एका साईडनी व्यवस्थित तळून झालेले आहे। आता आपण याला पलटी करून घेऊया। तर मी कमी गॅसवर बीटाचे कटलेट शॅलो फ्राय होण्यासाठी ठेवलेले आहे। तर इकडे आपला कांदासुद्धा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेला आहे, तर त्याला आपण काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये पनीरचे क्यूब्स टाकून देऊया। तर पनीरचे क्यूब यामध्ये तळून घेतल्यानंतर यामध्येच आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। तर बघा, अशा प्रकारे मी जास्त एकदम तळलेले नाही, थोडेसे मीडियम असे होऊ दिलेले आहे, गोल्डन ब्राऊन होऊ दिलं नाही पनीर। तर बघा, आता यामध्ये मी कांदा टोमॅटो टाकलेला आहे। तर टोमॅटो मी एक घेतलेला आहे आणि कांदा अर्धा छोटा घेतलेला आहे। तर यामध्ये आता आपल्याला साध्या पद्धतीने एकदम फोडणी करायची आहे। तर बघा, मी कांदा आणि टोमॅटो यामध्ये टाकलेला आहे। त्यानंतर लसणाची पेस्ट टाकलेली आहे, आलं लसूण पेस्ट। मी बिर्याणी अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहे आणि ही बिर्याणी खायलाही चविष्ट आणि तेवढीच लवकर होणारीसुद्धा आहे। तर यामध्ये मी कोणत्याही भाज्या वापरलेल्या नाही, अगदी साध्या पद्धतीने ही बिर्याणी केलेली आहे कुकरमध्ये आणि लवकर होते। सकाळच्या गडबडीत एवढं तामझाम करायची गरज नाही। तर बघा, मी इथे लाल तिखट, हळद, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला पनीर टाकायचं आहे। पनीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये शाही बिर्याणी मसाला ॲड करू शकता। तर मी इथे शाही बिर्याणी मसालाच ॲड केलेला आहे। त्यानंतर मी इथे मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर पुदिन्याचे 2-4 पानं टाकलेली आहे, यामुळे बिर्याणीला छान चव येते। त्यानंतर आपल्याला हा जो तळलेला कांदा होता तो थोडासा टाकून द्यायचा आहे। तर बघा, आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर मी इथे बिर्याणी मसाला थोडासा टाकते आहे। तर मी यामध्ये कोणतेही मसाले वापरले नाही, फक्त बिर्याणी मसाला वापरलेला आहे। तर यामध्ये मी हे दही जे आहे ते फेटलेलं आहे, फेटलेलं टाकायचं आहे, नाहीतर बिर्याणीमध्ये ते फुटल्यासारखं वाटतं। तर त्यासाठी 2 ते 3 छोटे चम्मच मी यामध्ये दही टाकलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही टाकल्यानंतर। तर त्यानंतर आता मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये शाही बिर्याणीचं जे आपण सिरप येतं किंवा लिक्विड येतं, तर ते मी एका छोट्या वाटीत 2-3 ड्रॉप यामध्ये टाकलेले आहे। तर तुम्ही केशरचं दूधसुद्धा घेऊ शकता। तर सकाळी वेळ नसतो केशरचं दूध वगैरे ते करायला, तर त्यासाठी मी हे शाही बिर्याणीचं सिरप वापरते। तर खूप छान लागते याने बिर्याणी। तर बघा, मी यानंतर यामध्ये जो आपण तांदूळ भिजवलेला होता तो टाकलेला आहे अशा प्रकारे। तर यानंतर तांदूळ टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला कांदा पसरवून घ्यायचा आहे आणि जे आपण बिर्याणीचं जे सिरप होतं ते थोडंसं यावर थोडं थोडं करून घालायचं आहे। तर बघा, यानंतर मी आता तांदूळ टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला पुदिन्याची 4 ते 5 पानं टाकायची आहे आणि व्यवस्थित लेअरिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे सिरप होतं थोडं थोडं करून घातलेलं आहे। त्यानंतर कांदा टाकायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला यावर 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकायचं आहे।
त्यानंतर थोडं थोडं करून लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर बिर्याणी आपली व्यवस्थित होणार नाही. तर त्यासाठी मी आधी पण दही आणि थोडंसं पाणी घातलेलं होतं, म्हणजेच आपण जे शाही बिर्याणीचे ड्रॉप टाकलेले होते सिरपचे. तर त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकायची आहे वरून, आणि इथे बघा मी तूपसुद्धा टाकलेलं आहे. त्यानंतर थोडासा शाही बिर्याणी मसाला यावर पसरवायचा आहे आणि वाटेल तेवढंच पाणी टाकायचं आहे. व्यवस्थित असं लेअरिंग करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या याच्या होऊ द्यायच्या आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला ही बिर्याणी शिजवायची आहे. बिर्याणीसोबत खाण्यासाठी इकडे मी कोशिंबीर केलेली आहे. अशा प्रकारे आपल्या दोन्ही रेसिपी बनून तयार आहे. तर मी टिफिनमध्ये चेरी दिलेली आहे 2-4. त्यानंतर मी या पेपरमध्ये कटलेट टाकणार आहे, म्हणजेच कटलेट छान राहतं यासाठी. आणि यामध्ये जे एक्स्ट्रा तेल वगैरे असेल ते सुद्धा या पेपरला चिटकतं, तर यासाठी. तर बघा इथे 4 ते 5 मी कटलेट या डब्यामध्ये भरलेले आहे. त्यासोबतच फ्रूट पण ॲड केलेले आहे. तर अशा प्रकारे आपला शॉर्ट ब्रेकचा टिफिन रेडी आहे. तर लॉंग ब्रेकसाठी मी इथे कोशिंबीर केलेली आहे दह्याची. यामध्ये थोडंसं कांदा टोमॅटो टाकलेला आहे, बाकी जास्त काही टाकलेलं नाही. तोपर्यंत आपली बिर्याणी बनून तयार झालेली आहे. तर हिला थोडीशी थंडी होऊ द्यायची आहे. तर बघू शकता किती छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे आपली. तर झटपट आणि कमीत कमी वेळेत कुकरमध्ये अशा प्रकारे बिर्याणी केली तर खूप छान आणि परफेक्ट अशी बिर्याणी बनून तयार होते. त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. तर बघा आपली बिर्याणी रेडी आहे. तर दुसरासुद्धा टिफिन मी भरून घेते. तर यामध्ये मी बिर्याणी आणि आपली दह्याची कोशिंबीर टाकणार आहे. तर दोन्ही टिफिन आपले मस्त असे हेल्दी बनून तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.